दौलतराव नावाचे एक सधन शेतकरी होते. बरीच शेतीवाडी होती, संपत्ती होती आणि घर तर चांगलं 4 मजली होतं. दौलतरावांना 4 मुलगे होते. 4ही मुलं करती सवरती झाली होती. त्यांची लग्न झाली होती, त्यांनाही मुलं होती. 4ही मुलं दौलतरावांना शेतीत मदत करत. सगळे एकत्रच राहत. दौलतरावांच्या पत्नीचं म्हणजे सगुणाबाईंचं निधन झालं होतं. पण 4ही सुना घर नीट सांभाळत, घरातली कामं वाटून घेत, पाहुणा रावळा सगळ्यांची नीट काळजी घेत सगळे मजेत राहत होते. हळूहळू दौलतरावांचं वय वाढलं. ते म्हातारे झाले. त्यांनी मुलांना सुनांना बोलावलं आणि सांगितलं, शेताची संपत्तीची वाटणी मी करून ठेवली आहे. हे घरही 4 मजली आहे. पुढे एकेका मजल्यावर एकेकाने राहा. मुलं म्हणाली, बाबा आत्ताच का वाटणी करताय? दौलतराव म्हणाले, अरे आयुष्याचं काय सांगता येतं. मी आज आहे, उद्या नसे नाही. तुम्हाला सांगून ठेवलं म्हणजे बरं ना. वाटणीचे सगळे कागद मी पाटील बुवांकडे देऊन ठेवलेत. आणखी काही महिने गेले. दौलतरावांना थोडंसं दुखणं झालं आणि त्यात त्यांचं निधन झालं. काही महिने सगळेजण पहिल्यासारखे एकत्र राहिले. पण नंतर मात्र हळूहळू कुरबुरी सुरू झाल्या. कामावरून, वेळेवरून, पैशावरून काही ना काही कटकटी रोज व्हायला लागल्या. असेच काही दिवस गेले. शेवटी काही महिन्यांनी मुलं पाटील बुवांकडे गेली आणि म्हणाली, आमच्या वाटण्या करून द्याल? बाबांनी तुमच्याकडे कागदपत्र दिली आहेत ना. पाटील काय, ते लगेच तयार झाले. शेताच्या पैशाच्या वाटण्या व्यवस्थित झाल्या. आता घर वाटून घ्यायचं राहिलं. मोठा मुलगा आणि त्याची बायको यांनी विचार केला की सर्वात वरचा मजला हवेशीर आहे, शिवाय त्याच्यावर गच्ची आहे, तीही आपल्यालाच वापरायला मिळेल. ते म्हणाले, आम्हाला वरचा मजला हवा. मग बाकीच्यांनीही एक एक मजला खालचा वाटून घेतला. सगळ्यात खालचा मजला धाकट्या भावाला दिला. धाकटा मुलगा आणि त्याची बायको दोघंही स्वभावाने अगदी प्रेमळ आणि गरीब होते. त्यांनी ते लगेच मान्य केलं. झालं. 4 मजल्यांवर 4ही भावांची कुटुंब राहू लागली. स्वयंपाक वेगळा सुरू झाला, जेवणं वेगळी सुरू झाली. आपापल्या घरात सर्वजण राहू लागले. घराच्या भोवती अंगण होतं. आजूबाजूला काही फुलझाडं लावलेली होती. त्यामुळे अंगणात कचरा पडे. येण्या जाण्यामुळे कचरा होई. मुलं खेळायला खाली येत, त्यांचाही काही कचरा होई. हा कचरा मात्र धाकट्या सुनेला काढावा लागे, कारण ती खाली राहत होती ना. पण ती कधीच काही बोलत नसे. ती अंगण स्वच्छ ठेवी, झाडांना पाणी घाली. तिने कधीच तक्रार केली नाही. दौलतरावांनी एक मांजर पाळली होती. त्याला या वाटण्याशी काय देणं घेणं. ते भूक लागली की कोणाच्याही घरात जायचं आणि खायचं. कधीतरी कोणाचं दूध पिऊन टाकायचं, कधी कोणाचं लोणीच खायचं. मग मात्र त्यांच्यात कुरबुरी व्हायला लागल्या. आता या मांजराची वाटणी करायची असं ठरलं. अहो, मांजराचा एक एक पाय सगळ्यांनी वाटून घेतला, म्हणजे ठरवून टाकला. आणि त्याला खायला घालण्याचे दिवसही ठरवून टाकले. त्या दिवशी त्याच घरात त्याला खायला मिळे, बाकीच्या घरातून त्याला हाकलून द्यायचे. मांजर असते, त्याला नाही मिळालं आणि भूक लागली की ते शिकार करी. कधी उंदीर पकडे, कधी एखादा पारवा मारून खाई. पण मारलेलं सगळं ते खालच्या अंगणात बसून खाई. त्यामुळे ती स्वच्छताही धाकट्या सुनेलाच करावी लागे. पण तरी ती कधीच काही बोलली नाही. मांजर असते, त्याला काय कळतंय, होणारच की असं. त्याला काय वाटणी बिटणी करते का, असा ती विचार करे. एकदा काय झालं, सगळी मुलं बाहेर सायकल खेळत होती. इतक्यात हे मांजर कुठून तरी आडवं आलं आणि त्याच्या पायावरून गेली की सायकल. ते जोरात ओरडलं. त्याच्या पायाला जखम झाली होती, रक्त यायला लागलं होतं. तो पुढचा उजव्या बाजूचा पाय होता.
तो होता धाकट्या मुलाकडे. त्यामुळे बाकीच्या मुलांनी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. धाकट्या भावाच्या मुलांनी मात्र त्याला घरात नेलं, त्याची जखम धुतली, पुसली, त्याला तेल लावलं आणि एक फडकं त्या पायावर गुंडाळून ठेवलं. बिच्चार मांजर. तो दुखरा पाय घेऊन ते तिथंच उंबऱ्यात बसून राहिलं. त्या दिवशी खरं म्हणजे मधल्या भावाकडे त्याचा खाण्याचा वार होता, पण त्याला वर चढताच येत नव्हतं. त्यामुळं धाकट्या भावाकडे त्याने दूध प्यायलं, पोळी खाल्ली आणि तिथंच पडून राहिलं. 2-3 दिवसांनी मांजराला बरं वाटू लागलं. आता ते वर खाली हिंडू लागलं, पण त्याच्या पायाला बांधलेलं फडकं तसंच होतं. मांजर 2 नंबरच्या भावाच्या घरात बसलं होतं. चुलीजवळ उभेत बसायला मांजराला फार आवडतं. तसं ते बसलं होतं. चुलीतून एक ठिणगी उडाली आणि मांजराच्या पायाच्या कपड्यावर पडली आणि ते कापडाने पेट घेतला की तेल होतं ना त्याला, आणि ते मांजर सगळीकडे घाबरून पळत सुटलं. त्या पेटलेल्या कपड्यामुळे कोणाचे कपडे पेटले, कोणाच्या गादी पेटली, कोणाची वह्या पुस्तकं पेटली. मांजर सगळ्या घरात घाबरून पळत सुटलं होतं. सगळे ओरडाआरडा करू लागले, आग 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 आग. मांजर आणखीनच घाबरलं आणि जास्तच जोरात पळायला लागलं. त्याचा पाय आता भाजू लागला होता. खरं तर त्या पायाने त्याला पळता येतच नव्हतं. ते लंगडत लंगडत सगळीकडे पळत होतं. शेवटी धाकट्याच्या मुलाने त्याला पकडलं आणि त्याचा पाय पाण्यात बुडवला. आग विझवली. मांजराला जरा बरं वाटलं. त्याची भीती कमी झाली. ते घाबरलेलं मांजर चुपचाप एका कोपऱ्यात बसून राहिलं. तिघेही भाऊ आणि त्यांच्या बायका धाकट्याकडे आले आणि म्हणाले, आम्हाला तू नुकसान भरपाई दिली पाहिजेस. तुझ्या वाटणीच्या पायामुळे ही आग लागली. धाकटा म्हणाला, अहो मी काय करणार? मांजर घाबरून पळत सुटलं, ती काय माझी चूक आहे का? पण भांडण टोकाला पोचलं. शेवटी सगळे पाटलांकडे गेले आणि म्हणाले, याने आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. आमच्या गाद्या, कपडे, पुस्तकं पेटली आहेत, जळाली आहेत, ती ह्याच्या वाटणीच्या पायाला बांधलेल्या पट्टीमुळे. मग ह्याने हवी ना नुकसान भरपाई द्यायला. पाटलांनी सगळं ऐकून घेतलं. ते पाहत होते हे सगळे धाकट्या भावाशी कसे वागतात ते. ते शांतपणे म्हणाले, हे पहा, याच्या वाटणीच्या पायाला फडके बांधले होते हे बरोबर, ते पेटलं हेही बरोबर, त्याच्यामुळं आग लागली हेही बरोबर. पण ते पेटलं कुणाकडे? याच्याकडे नाही. दुसरं असं की त्याचा तो पाय लंगडत होता, म्हणजे ते सगळीकडे पळालं ते कोणाच्या पायाने? तुमच्या तिघांच्या पायाने. त्यामुळे ही आग लागली आहे ती त्याच्या पायाने नाही, तुमच्या पायामुळे नाही का? तुम्हीच तिघांनी मिळून त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. तुमच्या पायाने ते मांजर पळालं आणि आग लागली. त्याचा पाय त्याला टेकताच येत नव्हता. तुमच्या पायांनी ते पळाले आहे असे म्हटल्यावर ते तिघे भाऊ आणि त्यांच्या बायका गप्प झाले. हे खरंच होतं, लंगड्या पायांनी काही मांजर पळालं नव्हतं. मग मात्र ते गुपचूप काही न बोलता आपापल्या घरी निघून गेले. धाकट्याला कोणालाही नुकसान भरपाई द्यावी लागली नाही. त्याला योग्य न्याय मिळाला.